अगं काय मम्मा? मला बघायला आली होतीस ना की तुझी मम्मा तुझ्याशिवाय जिवंत आहे की मेली आहे? तर मग नीट बघून घे. मी मस्त आहे, आनंदात, एकदम ठणठणीत, तुझ्या शिवाय सुद्धा. झालं समाधान? बघितलं? चला या आता. तारा चल. मम्मा, अगं सोड ना आता सगळं. जे झालं ते झालं, आता विसरून जा ना. तेच धरून बसणार आहेस का? अगं मम्मा, लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा घरी आलोय, तर तू आता आम्हाला आल्या पावलीच परत पाठवणार आहेस? आज लवकर कुणी घरी येऊ नये. आई आणि सावली वहिनीची जवळीक होण्यासाठी त्यांना एकटं सोडायचंय. मग काय अपेक्षा आहे तुझी? हा एवढा पाहुणचार केला ना, एवढा बस झाला तुमच्यासाठी. आणि हो, तुमचं नवीन नवीन लग्न झालंय म्हणून तुमचं खूप कोड कौतुक करावं, तुमचा आदर सत्कार करावा, तुमचं पाहुणचार करावा, असं काही कर्तृत्व गाजवलं नाहीये तुम्ही. आधीच माझ्या मनाविरुद्ध घरातनं पळून जाऊन लग्न केलंय तुम्ही. त्यामुळे माझ्याकडनं फार अपेक्षा करू नकोस तारा. प्लॅन नंबर 312. ओके ओके. काय कोणता? कोणता? अहो, तुम्हाला आज किती वाजता घरी यायला? लेट होणार आहे मला. वेळ लागेल, काम आहे खूप ऑफिसमध्ये. बरंच झालं. नाही म्हणजे सारंगचा मेसेज आलाय की आज सगळ्यांनी घरी उशिरा या. का? कारण आई आणि सावली दोघीच घरात आहेत. त्यांनी एकमेकींबरोबर वेळ घालवला तर त्यांच्यातला दुरावा कमी होईल, म्हणून त्यांनी आयडिया केली आहे. चांगली आहे ना? फालतू आयडिया आहे हे. असं केल्याने आईचं मत सावलीबद्दलचं काही बदलणार नाही आहे. ती एनर्जी जी वेस्ट करतो ना तो, हे अशा फालतू आयडिया क्रिएट करण्यामध्ये, त्यापेक्षा चांगल्या कामामध्ये घाल. मग आता तोंड पाडून नको का बसू. तसंही मला यायला खूप उशीर होणार आहे. खूप काम आहे ऑफिसमध्ये, नाही येणार मी. हो, असं का बोलताय? तो बिचारा प्रयत्न करतो तर त्याला करू द्या ना. मी येऊ आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत? अमृता उत्तर, माझ्या बरोबर ऑफिसमध्ये याची काही एक गरज नाही आहे. अमृता उत्तर. लगेच आईला सांगायला जाऊ नकोस, कळलं का? ऑल ओके? काही आणू? नाही मम्मा. डाळ संपली. आणते. जेवण आवडलेलं दिसतंय. खा खा. भाजी संपली. आणते आणते. थोडा आरामात जेव ना, रात्री परत वेळ काढायचा आहे. मला हळून जेवता येत नाही, त्यापेक्षा मी जास्त जेवतो. हा, किती जेवशील? जेव.